सो नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहल अमेरिका एक्सप्रेस मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि घेऊन येते अजून एक छोटासा मिनी व्लॉग. सो आजचा व्लॉग खूप स्पेशल आणि छान होणार आहे. तर चला तर मग व्लॉग सुरू करूया. नमस्कार सगळ्यांना. तर आज आम्ही निघालो आहोत व्हर्जिनिया सिटीमध्ये आणि तिथे खूप सुंदर असा समुद्र आहे. तुम्हाला एक्साइटमेंट नक्कीच असेल. भारतातले समुद्र तुम्ही पाहिलेत, पण एक मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स करवते की इथले समुद्र कसे असतात अमेरिकेमधील. तर सगळ्यात आधी आम्ही फ्युएल भरून घेतलं आणि दोन वे असतात. एक असतो मेन हायवेनी जाण्यासाठी आणि एक असतो आउटसाइड वे. तो जातो गावातून जातो तो रोड आणि तो रोड चूज केला आम्ही. थोडासा जास्त वेळ लागेल आम्हाला, अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा, पण मजा येते. गावातून जाण्याची एक वेगळीच मजा आहे आणि लॉंग ड्राईव्ह पण होऊन जाते. तर जात असताना एक मला पॅराशूट रायडिंग करणारा एक माणूस दिसला आणि मस्त वाटलं. मुलं पण पाहून खुश झाले. सो गावातून जाण्याची हीच मजा आहे की तुम्हाला छोटेसे अमेरिकेतील छोटे छोटे गाव दिसतात आणि ही पाहण्याचीच मेन मजा असते. त्याच्यामुळे आम्ही आउटसाइड वे चूज करतो आणि फायनली 3-3.25 तासाचा प्रवास करून व्हर्जिनिया सिटीमध्ये एंट्री केलेली आहे. आणि एंट्री करताच हे असं दिसतंय आम्हाला लोकेशन. मुलं पण थोडस बसून बसून बोर होतात, कारण 3-3.5 तास एका जागेवर थांबून ठेवणं थोडस कठीणच आहे. तर असं हे रिसॉर्ट आहे आमचं आणि अतिशय छान बीच व्ह्यू लोकेशनला घेतलेलं आहे. आणि एंट्री केली, थोडंसं थकवा आहे, थोडंसं नॅप घेतो आणि देन मग समुद्रात जातो पाहायला. तर असा हा स्ट्रीटवरती वॉक केला आम्ही थोडंसं आणि घरून नाश्ता करून आल्यामुळे भूक लागली होती. लंच टाइम झाला ऑलमोस्ट. सो ऑर्डर करतोय काहीतरी आणि हे पाहू शकता तुम्ही की इथेच हे छानसं हॉटेल आहे आणि समुद्र आहे समोर. छानसं खात खात समुद्र पाहण्याची वेगळीच मजा आहे. सो फूड ऑर्डर केलेलं आहे आणि बसलो आहोत फूड येण्याची वाट पाहत. व्ह्यू एन्जॉय करतो आहोत. तर असा हा छानसा व्हर्जिनिया बीच आहे आणि बरंच ऊन आहे. आज थोडंसं ऊन कमी होतं म्हणून आजचा दिवस निवडला आम्ही येण्यासाठी. तुम्हाला सांगते जवळजवळ 26-27 डिग्री टेम्परेचर असेल बाहेर. सो एवढं गरम नाहीये आज. तर असा हा व्ह्यू आहे. सो असा हा बीच आहे आणि खरं सांगू तुम्हाला की मला भारतातले समुद्र फार आवडतात. रिझन हेच आहे, समुद्रावर कसं नारळ पाणीवाला बसलेला असतो, मस्त चाटचे स्टॉल लागलेले असतात, फुगेवाला फुगे घेऊन फिरत असतो इकडे तिकडे, यातच मजा आहे. त्याच्यामुळे मला फॉरेनचे बीच म्हणेल तेवढे आवडत नाहीत म्हणावं तसं, जसे आपल्या भारतातले बीच आवडतात. पण हा एक एक्सपिरियन्स आहे आणि व्लॉग बनवायचं रिझन हेच आहे की तुम्हाला पण दिसावं की इथले बीच कसे असतात. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की फॉरेनचे बीच आवडतात तुम्हाला की आपल्या भारतातले बीच आवडतात. नक्की कमेंट करून सांगा. सो असं आता थोडंसं फूड खातो, फूडचीच वाट बघतोय आणि मग मी तुम्हाला वॉक करून दाखवेल की हा व्हर्जिनिया बीच दिसतो तरी कसा. तसा सिम्बा आणि त्याचे पप्पा बसलेले आहेत आणि फूडची वाट बघत आहेत आणि स्वरू पण बसलेली आहे साईडला. सगळे व्ह्यू एन्जॉय करत आहेत. थकलो तर आहोत, घर सोडून आलोय, सकाळी सकाळी प्रवास केलाय आणि आता भूक लागलीये, त्याच्यामुळे सगळे शांत शांत आहेत. तर फायनली जेवण केलं आम्ही, थोडंसं स्नॅक खाल्लं, स्नॅक टाइम. कारण फॉरेन मध्ये अपेक्षा नाहीये की तुम्हाला असं तंदूर रोटी, पनीर, दाल तडका, फ्राईड राईस मिळेल. सो फ्राईड चिकन वगैरे खाल्लं आणि असा हा छानसा बीच आहे. साईडला असं वॉकिंग साठी रोड केलाय. अतिशय स्वच्छ क्लीन बीच आहे आणि हा जो समोर तुम्हाला बीच मध्ये सेंटरला एक ब्रिज दिसतो आहे ना, तिथे फिशिंग साठी केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी तुम्हाला त्याच्यावर पण जाऊन दाखवणार आहे की नक्की आहे तरी काय ते. आणि छान वातावरण आहे.
सो फायनली वॉक करून ह्या ब्रिज वरती आलो आहोत आणि हा ब्रिज स्पेशली फिशिंग साठी बनला आहे. ज्यांना पण फिश पकडायचे ते पकडू शकतात आणि समथिंग चार्ज आहे इथे आणि प्लस टुरिस्ट लोक पण येतात की त्यांना एक्सपिरियन्स की ब्रिज वरून वॉक करत बीचचं फील घेण्याचं. सो हे पुढची फॅमिली पाहू शकता, हे पण आपली इंडियनच फॅमिली आहे. मला असे हिंदी मराठी बोलणारे लोक दिसतात आणि मी आवर्जून बघत असते त्यांच्याकडे आणि ते पण पाहतात आणि मग विचारतो आम्ही कोणत्या गावचे, तुम्ही कुठून आला. सो अशी ही एंट्री होते आहे आणि समथिंग $4 पर पर्सन असं काही तिकीट आहे. सो तिकीट घेऊन एंट्री करावी लागेल. 얘기 아니에요. I don't know what happened. Wow, pero yo voy a usar the wall. सो फायनली ब्रिज मध्ये आतमध्ये आलेलो आहोत आम्ही आणि वॉक करत आहोत. तर भारी वाटतंय की समोर समुद्र दिसतोय, लोक फिशिंग करतायत आणि असं मी तुम्हाला कॅमेरा टर्न करून दाखवते की हे असं लोक दिसत आहेत आणि पलीकडच्या साईडला सगळी सिटी आहे आणि मस्त वाटतंय की वेगळा एक्सपिरियन्स आहे. थंड पण आहे, खूप गरम नाहीये. स्पेशली बीचवर गेल्यावर फार गरम होतं, पण आज मुद्दामून मी वेदर चेक करूनच आलेलो आहोत आजचा दिवस आणि छान वाटत आहे. मुलं पण खुश आहेत, लोक फिशिंग करतायत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एक स्टॅच्यू पण दाखवणार आहे आणि इतका सुंदर स्टॅच्यू आहे तो आणि तिथे पण फोटोज काढलेत भरपूर सारे. समुद्राच्या साईडला स्टॅच्यू आहे तो, तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. स्वरू बेबी म्हणतोय ती मला टर्टल दिसला, पण मला काय दिसत नाहीये टर्टल. ती म्हणाली मम्मा एक मोठा टर्टल आहे इथे, पण मला दिसला नाही टर्टल. सो वॉक करतो आहोत. तर संध्याकाळचे ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत आणि अतिशय छान वाटतं आहे. 2 दिवस थांबणार आहोत आम्ही आणि जसं की मी म्हणाले तो स्टॅच्यू तो दुसऱ्या दिवशी म्हणजे आज रात्री झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही त्या स्टॅच्यू पाहायला जाणार आहोत. ब्रिज वरून आलो आहोत आम्ही आणि आता थोडंसं मुलं पाण्यात खेळायचं म्हणाले, त्याच्यामुळे मग आता 2 तास आम्ही मुलांना खेळवणार आहे पाण्यामध्ये. आम्ही पण थोडी मस्ती करणार आहे आणि सिम्बा आहे पप्पा सोबत, छान मस्ती करतो आणि पाणी पाहतो आहे. बरंच वॉक केलेलं आहे आम्ही आणि संध्याकाळ झाली आहे ऑलमोस्ट आणि संध्याकाळी आम्ही इथे कॅरोविन्सला आलेलो आहोत. छान पाहून एवढं छान वाटतं. हे झुले लहानपणाची आठवण येते मला. तर
संध्याकाळी जेवण करून आम्ही कॅरव्हन्स पाहायला गेलो आणि संध्याकाळी स्ट्रीटमध्ये फिरण्याची वेगळीच मजा आहे, ती एक्सपिरियन्स केली. जवळजवळ संध्याकाळचे आता 11 वाजलेले आहेत आणि अजून हे चालू आहे 2 वाजेपर्यंत. आम्ही 12-12:30पर्यंत थांबणार आहोत, कारण मुलं झोपण्याचं नाव घेत नाही आणि स्वराला सगळे राईड एन्जॉय करायचे. जसं की मी म्हणाले होते की तुम्हाला मी एक स्टॅच्यू दाखवणार आहे आणि सकाळी सकाळी आवरून ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आहोत स्टॅच्यू पाहण्यासाठी. सो आम्ही स्टॅच्यू जवळ आलेले आहे आणि तुम्हाला मी स्टॅच्यू दाखवते. थोडंसं फॉगी झालंय सगळं वेदर आणि गरम पण होत आहे. सो असा हा स्टॅच्यू आहे. सकाळी सकाळी उठल्यामुळे आणि आल्यामुळे छान ऊन नाहीये आणि मुलं पण छान एन्जॉय करत आहेत. छानसा वेळ घालवला आम्ही. स्टॅच्यू समोरच आहे आणि त्याच्या पाठीमागे समुद्र. फार छान वाटतंय आणि ऊन नसल्यामुळे अंधार आहे थोडासा आणि त्याच्यामुळे प्रॉपर व्हिडिओ नाही येऊ शकत आहे. सो गाईज, असा हा वर्जिनिया बीच आहे. मला नक्की कमेंट करून सांगा हा बीच तुम्हाला कसा वाटला आणि आपले भारतातला समुद्र तुम्हाला आवडला का हा समुद्र, हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ, असे छान छान US चे प्लेस पाहण्यासाठी बघत राहा आपला अमेरिका एक्सप्रेस मराठी हा चॅनल.